वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. आज आपल्याला दुसऱ्या अभंगातील दुसऱ्या चरणाचं चिंतन करायचं आहे. तर आपण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे भगवंताला कसे गातात, सर्वांचं तात्पर्य भगवन नामस्मरणात कसं आहे हे आपण कालच्या पाठामध्ये चिंतन केलेलं आहे. तर आज या ठिकाणी माऊली म्हणतात, मंथोरी नवनीता तैसे घे अनंता. तर या ठिकाणी बाबा मंथन कर आणि मंथन करून परमात्मा हा नवनीतासारखा आहे ते तू त्याचं सार ग्रहण कर, असा या चरणाचा अर्थ आहे. माऊली ज्ञानोबाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रथम आपल्याला उदाहरण दिलं. मंथोनी नवनीतान तैसे घे अनंता. मंथन कर, जसं दह्याचं मंथन केल्यानंतर तुम्हाला नवनीताचा गोळा म्हणजे लोण्याचा गोळा हातामध्ये येतो, तो सहजासहजी येत नाही. त्याकरता कशाचं दह्याचं मंथन करावंच लागतं. मग दह्याचं मंथन करणं म्हणजे नवनीत प्राप्त करून घेणे. तसं इथं कशाचं मंथन करायचं हे उदाहरण माऊली ज्ञानोबाऱ्यांनी दिलं. इथं मंथन कशाचं करायचं तर इथं वेद शास्त्र पुराण इतर सर्व शास्त्र आहे त्याचं विवेकबुद्धी या रवीने, म्हणजे वेदशास्त्रे पुराणे हे सर्व काय झालं दही समजा, आणि त्यात विवेकबुद्धी ही काय आहे रवी समजा. आणि त्या रवीने चतुर माणसाने चतुर्बुद्धीने विवेकबुद्धीने त्याचं घुसळण केलं तर मग नवनीतासारखा परमात्मा, नवनीतासारखं भगवंताचं नाम सार भाग हा आपल्या हातात येईल. आणि हे चतुर्बुद्धी मनुष्याचं काम असतं. विनाकारण माऊली म्हणतात, ज्या अर्थी मंथन कर म्हणतात त्या अर्थी बाबा वेद शास्त्र पुराणे ह्या फार शब्दारण्यात काय तू जाऊ नको. एवढे सगळे शब्द गोळा करीत बसशील तर तुला तेवढं आयुष्यही नाही. आणि म्हणून शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम. जर मनुष्य त्या शब्दाच्या रानात जर गेला, शब्दाच्या अरण्यात जर गेला तर त्याचं चित्त भ्रमिष्ट होईल. शब्द काय, ग्रंथ काय सामान्य आहेत, ग्रंथ काय थोडे आहेत, ग्रंथ किती आहेत त्याचं एकच उत्तर आहे, अगणित. आपल्या वैदिक संप्रदायावरती अगणित ग्रंथ आहेत. आणि मग असे संप्रदाय किती, त्या प्रत्येकाचे ग्रंथ किती, आणि किती वाचणार तू, आणि किती वाचून काय पदरात पडेल. तर महत्त्वाचं आणि मुख्य घेणार सार ग्रहण करणारा तो चतुर असतो. आणि म्हणून तर संतांनी आपल्याला जागोजागी हे वर्णन केलं आहे. या ठिकाणी सर्व महत्त्वाचा भाग घेऊन आसार भाग टाकून द्यावं असं संतांनी आपल्याला अनेक ठिकाणी जागा केलं आहे. आणि म्हणून फार माणसांनी शब्द जंजाळात पडू नये. पण काही माणसाला मार्गदर्शन नसतं, काहींचं अज्ञान असतं. बिचारे असे ग्रंथ असे पुस्तकं वाचतात मानवीकृत, जे भ्रम प्रमादी विपलिप्सा या दोषही दूषित असतात. अनेक माणसाचे पुस्तकं वाचण्यापेक्षा ऋषीमुनींचे ग्रंथ वाचावीत आणि त्यातून सार भाग घेतला पाहिजे. काही माणसं ही कादंबरी वाच, ती कादंबरी वाच, याचं पुस्तक वाच, त्याचं पुस्तक वाच, हे वाच, पण त्याला म्हणतात वृथा आयुक्षणम भवित. त्यांनी काय प्राप्त होतं, वाचलं, मनोरंजन झालं, आणि पुढे आयुष्यातून तुला काय फायदा होईल त्याचा. ना आरोग्य प्राप्त होणार आहे, ना अर्थ प्राप्त होणार आहे, ना मोक्ष प्राप्त होणार आहे. आणि मग सर्वसाधारण माणसाने शब्दाचं अध्ययन करत असताना एक त्याला काहीतरी आरोग्याचा तरी फायदा झाला पाहिजे, किंवा अर्थाचा तरी त्याला काही प्रपंचात अर्थाचा तरी फायदा झाला पाहिजे, नाहीतरी मोक्षाचा तरी फायदा झाला पाहिजे. निरर्थक का करता, आणि खूप निरर्थक करून आणि जे महत्त्वाचं आहे आणि ते संपून जातं. मग सर्व केलं आणि महत्त्वाचं हातात यायचं तर आयुष्य भानुतोपर्यंत मावळा माणसाचा. एक मनुष्य असा चतुर होता, इतका अध्ययन करायचा, त्याला खूप अध्ययनाचा छंद होता. मग तो सर्व शास्त्रामध्ये
त्याला काय म्हणतो आपण, व्याकरणशास्त्र, वेदांतशास्त्र, तर्कशास्त्र, संगीतशास्त्र, नृत्यशास्त्र, खूप त्यांनी शिकून खूप मोठमोठ्या डिग्र्या मिळवल्या आणि परदेशाला गेला आणि परदेशात त्याने अजून काही डिग्र्या मिळवल्या आणि डिग्र्या मिळवल्यानंतर त्याची डिग्री 2-5 फुटाची अशी इतकी उंची त्याची थप्पी तयार झाली. एवढ्या डिग्र्या तो बरोबरच घेऊन फिरायचा, त्याला त्याचं मोठं भूषण वाटायचं. आणि मग तो आला परत आपल्या भारत देशामध्ये. आल्याच्या नंतर फार एक मोठी गंगेसारखी नदी लागली आणि नदीतून त्याला अलीकडे यायचं होतं. आता पूर्वीच्या काळात काही एवढे वाहनं नव्हते, एवढे साधनं नव्हते. गंगा पार करायची म्हटल्यानंतर त्याला नौकेशिवाय काय पर्याय नव्हता. त्या नदीच्या तीरावरती बिचारा तो नावाडी होता, तो कोळ्याचा मनुष्य. त्या नावाड्याला विचारते, का रे मला पलीकडे जायचं आहे, मग तो मला घेऊन जातो का? तो जाईल, माझे पैसे द्या, माझं दाम द्या, मी तुम्हाला पैल तीराला घेऊन जातो. ठरल्याप्रमाणे त्याचं दाम दिलं आणि ते पैल तीराला निघाले. आता नदी मोठी होती आणि मग नदी पार करूच तो हे डिग्रीवाली माणसं, शब्दात बोलणारी माणसं, यांना तोंड फार असतात, हे गबसत नसतात कुठं. त्यांना निरर्थक बडबड करायची फार सवय असते. आणि मग त्यांनी सुरुवात केली, काय तुझं शिक्षण किती झालं? तो म्हणला, साहेब आम्हाला गरीबाला कशा शिक्षण, आम्हाला शाळाच माहीत नाही. अरे तू काय शिकला नाही, काय तुझा जन्म व्यर्थ गेला? बरं मग तू संगीतातलं काय शिकला का? नाही साहेब आम्हाला कशा संगीत, काय आम्हाला संगीत नाही शिकला, तुझा जन्म व्यर्थ गेला. बरं मग तू काय तर्क शिकला का? नाही, तुझा जन्म व्यर्थ गेला. बरं तू काय इंग्लिश शिकला का? नाही, तुझा जन्म व्यर्थ गेला. ते खूप त्याला वर्णन करत राहिले. तो सगळ्याला व्यर्थ गेला. मग तुला काय याला शिल्पशास्त्र येतं का? नाही. वेदांतशास्त्र येतं का? नाही. शब्दशास्त्र येतं का? नाही. बस इथं कृषीचं काय ज्ञान आहे का? नाही. विज्ञानाचं काय? त्याचं बडबड चालू. याला काही, याच्याकडं फक्त एकच म्हणतो होता, आम्हाला गरीबाला यातलं काय कळतं, यातलं मला काहीच नाहीत, मलाही काही डिग्री नाही, हा एवढंच उत्तर देत होता. आणि शेवटी नाव मध्यंतरी गेली आणि सोसाट्याचा वारा सुटला. नाव डगमग करायला लागली आणि डगमग करायला तो म्हणला, ते मग तो डिग्रीवाला म्हटला, ए अरे तर काय रे? ते म्हणला, काय नाही, आता नाव वायू तर वारं तर जोरात सुटला म्हणजे आता नाव तर डगमगायला लागली, आता नाव बुडणार म्हणला. मग साहेब म्हणला, तुम्ही एवढे सगळे शिकले, पोहायचं शिकलं का? ते म्हणला, नाही मला पोहायचं नाही येत म्हणला. मग त्या तो नावाडी म्हणला, तुमच्या सगळ्या डिग्री आहेत आता ह्या, तुम्हाला माझं व्यर्थ गेलं, माझं व्यर्थ जाईल त्या दिवशी जाईल म्हटले, पण आता तुमचं मात्र याच मिनिटाला जीवन व्यर्थ जातं. डिग्र्या सगट तो बिचारा तळाला गेला आणि तद्धाम परम मम, तिथं त्याचा अंत झाला. एवढ्या काही डिग्र्याचा काय उपयोग झाला का? डिग्र्याचा काय उपयोग नाही झाला, कारण का महत्त्वाचं मुख्य राहिलं त्याचं. तसं शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम. माऊली म्हणतात, फार शब्दाच्या रानात वळघू नको, शब्दाच्या अरण्यात भटकू नको, त्याचं मंथन कर आणि मंथन करून काय कर, परमात्मा सारभूत आहे तू हातात घे म्हणून म्हणतोनी नवनीता आणि तैसे घे अनंता. त्याचं मंथन कर म्हणजे काय कर, तर त्याचा विवेक कर. आणि विवेचन करायचं असतं तर त्याच्यामध्ये जो एक पदार्थ असतो, जसं दही एक असतं आणि त्याच्यामध्ये विवेचन करून म्हणजे घुसळण करून त्याचे 2 भाग होतात. एक आसार भाग होतो ताकाचा आणि एक नवनीचा लोण्याचा भाग होतो. तसं जर बुद्धीने घुसळण केलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या दुसऱ्या अध्यायामध्ये 16व्या श्लोकाच्या वरती टीका करताना फार सुंदर, नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः, या श्लोकावरती माऊली ज्ञानोबाईंनी फार गोड चिंतन लिहिले. माऊली म्हणतात, चतुर्बुद्धीचा मनुष्य, या उपाधी माझी गुप्त, चैतन्याशे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. परमार्थाची गोष्ट अशी, तत्वज्ञ जाणती माणसं, ही उपाधी आपले शरीर, हे जगत उपाधी आहे. पण या उपाधी माझी गुप्त, चैतन्य ते सर्वत्र आहे, आपल्या हृदयात आहे, प्रत्येक वस्तू मात्रामध्ये. तुका म्हणे अनु तुझं विनय न भवनी पायवाड आहे, इतकं संपूर्ण व्यापक आहे. मग ते सगळ्याला कळतं का? ते नाही कळत. मग त्याच्याकरता तत्वज्ञ संत जे विवेचन करतात, सत्य मिथ्य नित्य अनित्य याचं विवेचन करतात, त्यांना ते तत्व हातामध्ये येतं. हे तत्व हातात येण्याकरता माऊलींनी फार गोड दृष्टांसाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या ठिकाणी सरिली पै जैसे एक होनी मिनले असे
आणि ते निवडून राजहंसे राजहंस निवडतो का कावळा? पाणी आणि दूध आहे ते माणसाला वेगळं करता येतं का? कावळ्याला वेगळं करता येतं का? कोणला नाही. फक्त त्याच्याकरता काय व्हावं लागतं? ते राजहंस. त्याला राजहंस जर झाला तेथ अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर आणि चरिता ती सविचार राजहंस. विचार करणारे जे राजहंस आहेत ते राजहंस परमार्थामध्ये असतात, ते बरोबर याचा विचार करतात. म्हणून परमार्थात आलं तर त्याला काय व्हावं लागतं? राजहंस व्हावं लागतं. म्हणजे त्या दूध आणि पाणी तसं या जगामध्ये परमात्मा, या संपूर्ण शास्त्रामध्ये वर्णन परमात्म्याचंच केलेलं असतं, संपूर्ण ग्रंथामध्ये त्याचंच वर्णन असतं. पण तरी ते नवनीत करून मंथन करून आपल्या हातात घेतलं पाहिजे. त्याच्याकरता माऊलीनं उदाहरण दिलं आहे या ठिकाणी. तर त्याच्याकरता ते जर नाही पटलं तुम्हाला, आम्ही राजहंस पाहिलं नाही, आम्ही काय दूध आणि ते पाहिलं नाही, माऊली ज्ञानोबांनी आपल्या अनुभवातलं उदाहरण दिलं की अग्निमुखी किडा तोडून या चोखाळ आणि निवडती केवळ बुद्धी. इथं बुद्धिमंत म्हटलं का नाही? कोणला? ते सोनं किडाळ म्हणजे याला लाख म्हणतात. दागिने करायचे असले का त्याला लाख जोडावा लागतो तर त्याचे दागिने होतात. आणि ते परत मोडायचं म्हटलं, सोनं आणि ते किडाळ वेगळं करायचं असतं. तर वेगळं करण्याकरता मग तिथे एखादा हब चालणार आहे का? नाही. ते काय इंजिनियर डॉक्टर जाईल का? नाही. मग तिथं काय? बुद्धिमंत म्हणजे सोनारच पाहिजे. तो सोनार बरोबर सोनं ते सोनं आणि किडाळ ते किडाळ असं तो वेगळं करत असतो. आम्ही गरीब आहेत बुवा, आम्हाला ते सोनं काय कळलं. मग तुमच्याकरता दुसरा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज देतात. माऊली म्हणतात, ना तरी जाणिवेच्या आईनी कळतात धिकडसनी आणि मग नवनीत निर्वाणी दिशे जैसे. मग इथं काय केलं? ना तरी जाणिवेच्या आईनी मान रवीनी. जाणीव त्या काळात दह्याचा डेरा असतो, त्या डेऱ्यामध्ये दही असतं, दह्यात रवी घातली तर ते घुसळण करायचं. त्याचं लोणी वेगळं आणि ताक वेगळं करण्याकरता कोणालाही जमत नाही. ते त्याच्याकरता जाणिवेचे नाही. माऊली सांगतात जाणिवेचे नाही. जसं दूध आणि पाणी तिथं काय शब्द घेतला? राजहंसू. अग्नी आणि किडाळ वेगळं करता घेतला बुद्धिमंत. त्याप्रमाणे दह्यातून लोणी आणि ताक वेगळं करण्याकरता काय घेतला? जाणीव म्हणजे चतुर्बुद्धी. आणि म्हणून कोणालाही ही गोष्ट जमत नाही. तो जसा दह्यातून तो ताक आणि लोणी वेगळं करतो आणि नवनीत असा हातामध्ये घेतली महिला बिचारी चतुर. पूर्वीच्या काळामध्ये ह्या महिला रोज सकाळी घुसळण करायच्या आणि ते दही दूध ताक हे आपल्या सगळं परिचितलं आहे. ते घुसळण आपल्या सगळ्याला परिचित आहे. ताकातून दह्यातून ताक एका बाजूला लोणी एका बाजूला मंथन करणं. परमार्थ असाच आहे. परमार्थ फार सोपा आहे. परमार्थ काय उड्या मारायच्या पाट्या टाकायच्या असातला भाग नाही. फक्त समजणे, समजून घेणे. काम करता करता समजून घेता येतं, चालता बोलता समजून घेतं. समजणे, विवेक करणे, विवेचन करणे. म्हणून माऊली म्हणतात मंथन कर आणि त्यातलं नवनीत बरोबर उचलून घे. समजून घे. उचलून घे हातात घेता येत नाही. ते फक्त काय घे? समजून घेतो. कशाप्रमाणे? दह्यातून लोणी वेगळं केलं त्या चतुर्बहिणी. त्याकरता लोणी वेगळं करण्याकरता त्यात थंड पाणी टाकावं लागतं. मग ते जमून येतं. एखाद्याने गरम पाणी टाकलं आणि ते ठेकऱ्या केल्या, त्याचा काय उपयोग होत नाही. त्याकरता त्याला चतुर्बाई लागते. रवीने घुसळण केल्यानंतर असा आपल्या हातामध्ये एक नवनीताचा गोळा येत असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता हा घरातला दृष्टांत झाला, पण शेतकऱ्याचा दृष्टांत. बहुतेक सगळे दृष्टांत साधू संतांनी शेतकऱ्याच्या खेडेगावातल्या संबंधित अधिक दिलेले आहेत. पाऊली म्हणतात, का भूस बीज एक वट उपनिता राये घनवट बघते फलकट उडाली. हे करी उपनिता राये घनट बघते तर फलकट ते उडाली. मग का भूस आणि बीज आता हे दोन एकत्र आहेत. भूस म्हणजे त्याला आपण भूस म्हणतो, भुसकट म्हणतो, आणि बीज म्हणजे धान्य म्हणतो. हे दोन्ही एकत्र आहेत. पण उपनिता राय जर उपनलं त्याला वर जर केलं तर ते उपन्नही कोणाला जमत नाही. तिथं चतुर लागतो तो. उपन्नही कोणाला जमत नाही. उपन्याकरता त्याला एक जातमान शेतकरी लागतो. ज्या दिशेने वारं असतं त्या दिशेने पाठी धरावी लागते आणि खारी पाडल्यानंतर त्याला एक वाढणी आणावी लागते. आजच्या काळात ते उपन्नही नाही, खळंही नाही
आणि ते धान्य आणि ते काही विषय नाही राहिला, सगळा वेगळंच झालं काहीतरी. आहे तर डायरेक्ट पोत्यामध्ये धान्य येतं. तर असं तिथं दोन आहेत, त्याचं विवेचन केलं. फलकट एका बाजूला आणि धान्य एका बाजूला, असं दोन विवेचन करून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याप्रमाणे सिद्धांत सांगितला. तैसे विचरिता निरसले मग प्रपंच सहज सांडवले. मग तत्वतः तत्वरले ज्ञानियाशी. ज्ञानेश्वर महाराज एवढंच सांगतात, तत्वता तत्व उरले. हे तत्व काढण्याकरता चतुर, बुद्धिमान, जाणकर आणि हे असे माऊली ज्ञानोबांनी हे सगळे विशेषणं दिलेत. हे काही फुकटचे नाही दिलेत. आणि मग पारमार्थ कोणाचा असतो? आबड दोबड वर थोबड करणाऱ्या माणसाचा पारमार्थ नसतो, अंतर्मुख माणसाचा पारमार्थ असतो. जे अंतर्मुख असतात, विचारवंत असतात, बुद्धिवंत असतात, अशा माणसाने तो परमार्थ करण्याकरता शिक्षणाच्या डिग्री लागत नाहीत, तिची समजूत योग्य लागत असते. आणि म्हणून हे सर्व करत असताना माणसाला त्या सिद्धांताची गरज असते. तात्पर्य माऊली म्हणतात मंथन कर. मंथन कर याचा अर्थ वेदशास्त्राचं अध्ययन करत असताना कुठे आणि कसंही अध्ययन करू नये. मग श्रीगुरूंच्या सान्निध्यात जावं, पांतशा अध्ययन करावं. आणि पांतशा अध्ययन केलं तर मग योग्य संप्रदाय, शुद्ध संप्रदाय, शुद्ध वेदाचं तत्त्व, शास्त्राचं तत्त्व आपल्याला त्याचं चिंतन करता येईल. मनाला येईल तसे अर्थ करू नये, त्याचे प्रत्यवाय लागतात. तुम्हाला आता जरी ते काय वाटत असेल तर त्याचा महादोष लागतो आणि त्याची शिक्षा माणसाला भोगावी लागते. आपल्याला येत नाही ते सांगू नये, आपले काही करता येते, बोलता येत नाही. आणि म्हणून आपण म्हणतो तुकाराम सकळाशी येथे आहे अधिकार. अरे पण हरिनाम घेण्याकरता, परमार्थ करण्याकरता अधिकार आहे, सांगण्याकरता थोडाच अधिकार आहे. सांगण्याकरता त्याला काय पाहुण्यान ग्रंथ करावे कीर्तन. मग तुम्ही अध्ययन केल्यानंतर मग तुम्हाला शुद्ध संप्रदायाच्या पद्धतीने, परंपरेच्या पद्धतीने तुम्हाला शुद्ध योग्य अर्थ करता येईल. मनाला वाटेल तो जर अर्थ केला तर त्याचा अनर्थ होऊ शकतो. आणि म्हणून भाऊली मंथोनी नवनीता या म्हणण्यातच सगळं आलं. मंथन कर या म्हणण्यातच तू विचार कर, विवेचन कर, तुझी बुद्धीचा वापर कर. असं मंथन कर आणि मग तू जर अध्ययन तर मग चूक होणार नाही. संतांनी आपल्याला इतकं साध्या आणि सोप्या भाषेत शिकवलेलं आहे. अगदी आपण बोल भाषेमध्ये. आता आपण हरिपाठाचं विवेचन करतो, याच्यामध्ये काय, यात काही इंग्लिश आहे, यात काही संस्कृत आहे, यात काय आहे काय. पण तरीसुद्धा काही गावढळ माणसं आहे, आपल्या यातलं काय कळतं बुवा, आपला काय तो विषय आहे का. अरे आपला विषय नाही म्हणजे तू माणूस आहेस ना, मनुष्य आहेस ना, तुला बुद्धी दिली, प्रयत्न कर, नक्कीच येतं. संत फार दयाळू कृपळ असतात, त्यांच्या भाषेत आपल्याला नक्कीच कळत असतं. आणि म्हणून तात्पर्य काय आहे तर असं मंथोनी नवनीता, असं विवेचन करण. असं विवेचन जर केलं तर निश्चितच तुला भगवान नामस्मरण आणि भगवान परमात्मा तुझ्या हातात नवनीतासारखा हातात येईल, असा ज्ञानेश्वर महाराजाला विश्वास होता. म्हणून माऊली म्हणतात का मंथोनी नवनीता आणि तैसे घे अनंता. तैसे घे अनंता म्हणजे अनंत शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. परमात्मा हा कसा आहे तो अनंत. अनंत याचा अर्थ काय आहे, न अंतः इति अनंता. अनंत याचा अर्थ ज्याच्या नामाचा अंत लागत नाही त्याला म्हणतात अनंत. अनंत नामे घेतले ठेवून, म्हणजे भगवंताचे नाम किती नाम येते, अनंत नाम आहे त्याचे. अनंत भगवंताच्या नामाचा अंत लागत नाही म्हणून त्याला अनंत म्हणतात. भगवंताच्या रूपाचा अंत लागत नाही म्हणून त्याला रूप म्हणतात. आपण आता पाहतो हे सगळे जे सुंदर रूप आहेत, जे विरूप रूप आहेत, ते भेसूर रूप आहेत, हे कोण त्याचंच रूप आहे. ते जगातलं सगळं रूप आलं ते कोणतं आहे, आपण काय म्हणतो पक्ष्याचे आहेत, वृक्षाचे आहेत, वेलीचे आहेत, फुलाचे आहेत, माणसाचे आहेत, जेवढे काही रूप आहेत ते किती रूप आहेत, त्याचं एकच उत्तर, न अनंत. आणि त्या रूपाचाही अनंत लागत नाही, ते परमात्म्याकडूनच रूप आलेलं आहे. ते म्हणजे ज्याच्या रूपाचा अनंत नाही त्याला म्हणतात अनंत.
ज्याच्या गुणाचा अंत लागत नाही. भागवतामध्ये वर्णन केलं आहे, त्याच्या गुणाचं काय वर्णन करा कोणी. 1000 मुखाचा शेष, 1000 मुखाचा शेष वर्णन करायला लागला आणि समुद्राची शाही केली आणि कल्पतरूचा बोरू केला, कल्पतरूचा पेन केला तुमच्या भाषेमध्ये. आणि जर तो लिहायला लागला शेष आणि वर्णन करायला लागला आणि गणपतीसारखा बुद्धिमान लिहायला लागला तरीसुद्धा ते लिहिणंही होणार नाही आणि वर्णनही करणं होणार नाही. म्हणून ज्याचे गुण अनंत आहेत त्याला त्याच्या गुणाचा अंत लागत नाही, म्हणून त्याला म्हणतात अनंत. ज्याच्या स्वरूपाचा अंत नाही, आपल्याला आकाशाचा, आपल्याला सृष्टीचाच अंत नाही, आपल्यालाच अंत नाही, आपल्यालाच काही कळत नाही, तर बाकीची काही गोष्ट घेऊन बसलात. आणि म्हणून ज्याच्या स्वरूपाचाही अंत नाही म्हणून त्याला अनंत म्हणतात. ज्याच्या शक्तीचा, सामर्थ्याचा अंत नाही म्हणून त्याला अनंत म्हणतात. ज्याच्या ऐश्वर्याचा अंत लागत नाही म्हणून त्याला अनंत असं म्हणतात. नामदेवरा असं म्हणतात, अनंत म्हणती माझ्या स्वामी ते आणि अनंत गुण त्या ते म्हणून या. त्याला अनंत का म्हटलं तर त्याचे अनंत गुण आहेत म्हणूनच त्याला अनंत असं म्हणतात. असा अनंत आहे. तर भगवंताला म्हणतात, म्हणून म्हणतोय नवनीतन तैसे घे अनंता. तर अनंत शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी शांकर भाषामध्ये तो अनंत कसा आहे, अनंत शब्दाचा अर्थ फार सुंदर वर्णन केला आहे. व्यापित्वात, नित्यत्वात, सर्वात्म्यात, देशकालतः, वस्तुतः, न अपरिच्छिन्नः अनंतः. म्हणजे तो व्यापित्वात, परमात्मा हा व्यापक असल्यामुळे त्याचा देशाने अंत होत नाही. नित्यत्वात, परमात्मा नित्य आहे म्हणून त्याचा कालता अंत नाही आणि म्हणून त्याला अनंत म्हणतात. तो अनंत काय आहे, तो व्यापक आहे, देशाने त्याचा अंत होत नाही, म्हणजे परिच्छिन्न त्याचा तुकडा पडल्या जात नाही म्हणून त्याला अनंत म्हणतात. तो कालाने अंत होत नाही. कितीत वर्णन केलं, नित्य सर्वगत स्थानुरचलोयम सनातन हा असं वर्णन केलं. तो नित्य परमात्मा असतो. तो अर्जुन हा नित्य, आचुळ हा शाश्वत, सर्वत्र सदा दितू परिपूर्ण. हा परमात्मा नित्य आहे म्हणून त्याचा कालानेही अंत होत नाही. त्याप्रमाणे सर्वात्मा, सर्वात्म्यात म्हणजे सर्वांच्या आत असणारा जड चेतन, पशु पक्षी किडा मुंगी सर्वांचा जो आत आत्मा आहे तो सर्वांच्या आत असल्यामुळे कोणत्याही वस्तूंनी त्याचा परिच्छेद होत नाही. त्याला म्हणतात ज्याला देश परिच्छेद नाही, ज्याला काल परिच्छेद नाही आणि ज्याला वस्तू परिच्छेद नाही. म्हणजे देशतः, कालतः आणि वस्तुतः कसा आहे तो अपरिच्छिन्न, अपरिच्छिन्न हा. आणि म्हणून त्याला म्हणतात अनंत. समजलं अनंताचा. तुम्हाला एवढं अवघड काय सांगितलं. आता जी गोष्ट जशी आहे त्याला तशी सांगावी लागते. तुम्ही आकाश 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 म्हणजे काय, बरं गगन म्हणजे आकाश म्हणजे काय, गगन, मग गगन म्हणजे काय, आता हे आकाश आणि आकाश म्हणजे काय. आता म्हणजे सोपं करून सांगा. सोपं करून काय सांगा तर ती तसंच येते. सोपं करून काय सांगा. मग लोक म्हणतात मग तुमचं लय अवघड आहे, आम्हाला कळत नाही. मग तुम्हाला काय कळतं, नवरा बायकोची गोष्ट. मग नवरा बायकोची गोष्ट तुम्हाला माहितीची, ते काय सांगणार आहे ते, तर त्याकरता ऐकल्यानंतर कळतं. मी तर म्हणतो न कळू द्या, पण याची वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. तुम्ही नुसतं ऐकलं तरीसुद्धा तुमच्या दोषाचं क्षालन होईल. आपण नेहमीच गुळाचं उदाहरण सांगतो, विस्त्याचं उदाहरण सांगतो. जाणून अन्न जाणून हात लागला तर चटका बसतो. जाणून न जाणून जरी तोंडात गुळ गेला तरी तो गोड लागतो. त्याला म्हणतात वस्तू सामर्थ्य शक्ती. आणि म्हणून भगवंताच्या नामाची आणि त्याच्या वर्णाची वस्तू सामर्थ्य शक्ती अशी असते, तुम्ही काही जरी नाही केलं तरी त्याच्या श्रवणाने सुद्धा तुमच्या सर्व दोषाची निवृत्ती होते. आणि म्हणून ऐका, काही अडचण नाही, नक्की कळेल, आज नाही उद्या कळेल ना, काही अडचण काय नाही. आणि म्हणून असा हा परमात्मा जर एक देशी असता तर त्याचा देशाने अंत झाला असता. परमात्मा जर या ठिकाणी अनित्य असता तर त्याचा कालाने अंत झाला असता. आणि जर परमात्मा सहाव्यव असता तर वस्तूने अंत झाला असता. वस्तूचा हा म्हणजे त्याला देश काल वस्तू जे म्हणतात, शब्द अवघड आहेत, शास्त्रीय शब्द आहेत, पण ते तो आता माऊलीने लिहिले तर अनंत म्हटले होते, पण ते सांगावं लागेल ना त्या ठिकाणी. म्हणजे थोडक्यात ज्याला 3 परिच्छेद नाहीत त्याला अनंत म्हणतात, त्याला परमात्मा म्हणतात. आणि ज्याला 3 परिच्छेद असतात
मग त्याला जड वस्तू अवयव म्हणतात, त्याला परिच्छिन्न म्हणतात, बाकी सगळं त्याला अनित्य असं म्हणतात. परमात्म्याचं वर्णनही तसंच केलं असतं. काय? हरी हा व्यापक सर्वगत, हा तो मुख्यत्व वेदांत. परमात्मा हा सर्वत्र आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला आकळ. आणि पुढे काय? बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळ. मग आता हे संतांचे परमन म्हटल्यानंतर आपल्याला विश्वास व्हायला काय हरकत नाही. असा परमात्मा आहे आणि म्हणून त्याला म्हणतात अनंतहा, म्हणजे अंत नाही. तो निरपेक्ष व्यापक आहे. आकाशही व्यापक असतं पण ते सापेक्ष असतं. मायाही व्यापक असते पण ते सापेक्ष असते. आणि परमात्मा हा निरपेक्ष व्यापक आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी इथं अनंत शब्द घातला. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. आणि पुढे काय म्हटलं? वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. म्हणजे वाया व्यर्थ कथा, निरर्थक, अर्थवादात्मक हे सर्व माणसाने काय करावं? सोडून द्यावं. जे निष्फल असतं, निरर्थक असतं, जीवनातल्या निष्फल गोष्टी, निरर्थक गोष्टी, अशा गोष्टीला काय करावं? माणसाने सोडून द्यावं. का ज्यात कोणत्याही प्रकारचं आपल्याला फल प्राप्त होत नाही त्याचा स्वीकार करू नये. बऱ्याच वेळा आपण काय करतो? निरर्थक गोष्टी, त्या मनोमय सृष्टी, आपण जे म्हणतो त्याला ईशसृष्टी आणि मनोमय सृष्टी. तर त्या मनोमय सृष्टीमध्ये आपण चिंतन करत असताना बऱ्याच वेळा ज्याच्या जो आवडीचा विषय आहे, एखादा विद्यार्थी जर शाळेत शिकत असेल तर तो मनाने एवढं चिंतन करतो, मी एवढे मार्क पाडील, मग मला एवढी डिग्री मिळेल, मी डॉक्टर होईल, मी इंजिनियर होईल, असे मनात मनोरे रचतो की पार कुठपर्यंत जातो तो? फार अमेरिकेपर्यंत जातो तो. हे काय? व्यर्थ चिंतन येते. त्याला काय म्हणतात? ती व्यर्थ चिंतनाची गोष्ट असते ना. किंवा शेतकरी असला तर तो म्हणतो एवढं पीक होईल, मी एवढा बांगला बांधील, मग असं घेईल, तसं करतो. आपल्यासारखा कोणी पारमार्थिक असेल तर तोही म्हणतो मी एवढं भजन करील, एवढं नामस्मरण करील आणि मला मग परमात्मा भेटेल आणि मग असं. पण ते ठीक चांगलं चिंतन येते. पण ज्या काही गोष्टीला याला फल असतं, परमात्म्याचं चिंतन केलं योग्यच असतं ते. पण ज्याला काही फल नाही अशाचं चिंतन माणसाने करू नये. निरर्थक गोष्टी त्याला वृथा आयुष्यपणम भवेत. तुम्हाला कळण्याकरता उदाहरण सांगतो. 2 मित्र होते आणि त्यांनी ठरवलं रे आपल्याला गावात काय मान मिळत नाही, मग आपण काहीतरी विशेष प्रकारचं केलं पाहिजे. आणि म्हणून त्या आपल्या गावापासून दूर अंतरावरती गेले, फार दूर गेले आणि त्यांनी शिक्षण घेतलं. एकाने काय शिक्षण घेतलं? तो जरा थोडासा विचारी होता, चतुर होता. मग त्याने एक लाकडाचं विमान तयार केलं. लाकडाचं विमान केलं, त्याच्यात काहीतरी उपकरणं बसवले आणि मग त्याला असं एक चावी दिली का ते विमान असं आकाशात उडायचं. आणि त्याला आकाशात उडलं का ते ठराविक ठिकाणी खाली पडायचं. पण विमान थोडक्यात त्याने विमान केलं आणि आकाश उडायचं. एकाने वाटलं नवीन काय करू गड्या. मग त्याने काय केली? ती सुई घेतली, अशी उलटी टांगली आणि त्या दोऱ्याला पीळ द्यायचा आणि बरोबर असं त्याच्यात फेकायचा. मग पहिल्यांदा 5 फुटांनी, नंतर 10 फुटाहून, नंतर 15 फुटाहून, नंतर 20 फुटाहून, नंतर बरोबर त्यांनी इतका अभ्यास केला. किती दिवस केला तो? 12 वर्ष. याने 12 वर्ष काय केलं? विमान तयार केलं. आणि 12 वर्ष काय केला? सुईच्या नाकात दोरावाला. झालं 12 वर्षांनी हा आले आणि आल्याच्या नंतर आले गावामध्ये. आता आपल्या गावातले 2 विद्यार्थी खूप शिकून आलेत. त्या गावातले जे प्रमुख होते, शहर तर मोठं होतं, त्यातले प्रमुख होते. त्या काळात राजे राहायचे, आत्ताच्या काळात नगराध्यक्ष असतील. मग अशा काळात मोठा दरबार भरला, त्यांचा सत्कार करायचा. तुम्ही काय काय शिकले दाखवा, आपली कला दाखवा. आणि मग ते कला दाखवायला आले. आल्याच्या नंतर मग तो पाहिला होता, मग त्यांनी दाखवलं मी असं विमान केलं. त्याला ती अशी ती चावी मारली त्याला, ती भुरकून आकाशात उडालं. काही लोकांनी टाळ्या वाजवल्या, अरे फार चांगलं झालं म्हणले. दुसरं तू काय शिकला म्हणला. त्याने लगेच काचे कोचे खावले, मस्त सुई उलटी टांगली का दोरा घ्यायचा त्याच्यात बरोबर फेकायचा. लोकांनी एवढं आश्चर्य केलं, काय लांबून दोरा फेकतो रे म्हणले, सुईच्या नाकात दोरा होतो म्हटले, फारच कला आहे म्हणले याची. झालं.
आणि मग शेवटी त्यांचा सत्कार करायचा ठरला. तर ज्याने विमान केलं त्या कालात त्याला शाल, नारळ आणि 5,000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं. आणि ज्यांनी सुईच्या नाकात दोरावला त्याला काय दिलं असेल? त्याला काय दिलं? तू आलायस. मग त्या तिथल्या प्रमुखाने, ग्रामप्रमुखाने त्याच्या हातात 5 रुपये दिले आणि मग त्याला खूप वाईट वाटलं. तो म्हणला माझा अपमान केला, मी 12 वर्ष तपश्चर्या केली. मग त्या लोकांनी त्या काळात उत्तर दिलं, बाबा तो 12 वर्ष तपश्चर्या केली पण काय केलं? ते निरर्थक केलं ना. निरर्थक केलं, काय उपयोग झाला तो त्याचा? म्हणजे याचा अर्थ याला म्हणतात वाया व्यर्थ कथा. जे वाया व्यर्थ आहे ते सोडून देतो असं आहे. तर त्याने काय प्राप्त होत नाही एवढं, त्याचे काय प्राप्त होत नाही. असे दुसरे 2 तरुण गेले अभ्यास करायला आणि अभ्यास करून आले. 12 वर्ष अभ्यास केला. आले गावात यायचं तर मग आता नदी होती, नदी पार करून जायची. तो बिचारा एक योग विद्या शिकला, फार तयार झाला त्याने. मग तो आला का आपली घोंगडी त्या पाण्यावर टाकली आणि त्या घोंगडीवर बसला आणि त्यांनी मंत्रबिंत्र म्हणले, सरळ पलीकडच्या कडाला. आता असं जर एवढं केल्यावरती लोक काय साध्या टाळ्या देईन का? तुम्ही करून पहा. काय तुम्हाला लोक डोक्यावर घेतात. मग योगाची गोष्ट फार कठीण असते. लोकांनी खूप टाळ्या दिल्या, खूप, आणि त्याचा खूप सत्कार वगैरे काय सगळा काय झाला. आणि मग मग दुसरा आला, तिथं कडाला नाव होती, त्या नावाला 4 आणे दिले आणि हा आला पलीकडे ठरल्याप्रमाणे दोघा सत्कार झाले. पण मग ते सत्कार झाल्यानंतर लोकांनी त्याच्याकडे सगळे पाहायचे. अरे पाण्यावर तोरण आलं, त्यांना लोकांना ते विशेष वाटलं ना ते झालं. आणि मग यांनी काय केलं? यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता. की जेणेकरून समाजाला, आपल्या राज्याला उपयोग होईल असा मोठा तो अर्थतज्ञ झाला होता. आणि अर्थतज्ञ होऊन झाला आणि मग ठरवलं तुम्ही काय केलं विचारलं, सांगितलं. त्यांनी सांगितल्याच्यानंतर लोकांना तर आश्चर्य वाटलं, की पाण्यावर तोरण आला हा, इथं अर्थशास्त्र कोण? अरे पण मग तिने ठरलं. तो म्हणलं मग यातलं श्रेष्ठ कोण? तो अर्थशास्त्रावाला म्हणला, यांनी फक्त 4 आणे वाचवलेत, मी त्याचे 4 आणे देऊन टाकतो, हे 4 आणे घे आणि तू मागं बैस. पण मी मात्र अर्थशास्त्राचा अभ्यास केला. हे यावत जीवन जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत माझ्या अर्थशास्त्राचा उपयोग होणार आहे. म्हणजे ज्या निरर्थक गोष्टी असतात त्याचा उपयोग होत नाही. मग त्याला काय म्हणतात? हे वाया व्यर्थ. त्याच्यापेक्षा काही भंपक्त लईत विचित्र असतात. काही पण भागरातल्या गोष्टी सांगत असतात, त्याचा काही उपयोग होत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडे मार्गो. तो संपूर्ण वेदशास्त्राचं मंथन कर म्हणजे विवेकरूपी बुद्धीने त्याची रवी करून त्याचं घुसळण कर, विचार कर, विवेक कर आणि त्यातून नामस्मरण, हरिनामस्मरण हे नवनीत आणि परमात्मा हे नवनीत हातात घे. आणि जे व्यर्थ गोष्टी आहेत जीवनामध्ये, व्यर्थ मार्ग आहेत, ते सगळे सोडून दे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी या 2ऱ्या चरणामध्ये प्रतिपादन केलं आहे. उरलेला भाग पुढच्या पाठामध्ये आपण घेणार आहोत. पुंडलिक वरदे हरी.